हॅलो, वेलकम टू से ब्लॉग्स. आज सकाळी उठले, ॲज युजल आमच्या दोघांचा टिफिन रेडी केला, दुपारचं जेवण बनवलं, देविकचा टिफिन रेडी केला आणि माझं आवरलं. नॉर्मल काजळ, कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक. त्यानंतर निघाले ऑफिसला. हा आहे माझ्या ऑफिसचा रस्ता, जो नेहमी गजबजलेला असतो, पण आज त्यामानाने कमी ट्रॅफिक होतं. खूप बरं वाटलं. ऑफिसला पोचले आणि डब्यात होते कांदेपोहे. ते कांदेपोहे एन्जॉय केले. त्याच्यानंतर संध्याकाळी ऑफिसवरून निघाले आणि स्टेशन रोडला एवढं ट्रॅफिक लागलं की त्याच्यामुळे असं वाटतं ऑफिसवरून लवकर निघून पण या ट्रॅफिकमुळेच आपल्याला घरी पोचायला उशीर होतो. घरी येऊन पाहते तर आईंनी मस्त पुलाव केलेला, मटार आणि काजू घालून. त्याच्यानंतर देविकची भरवण्याची ती ड्युटी माझ्याकडे असते. त्याप्रमाणे देविकला भरवलं आणि नंतर भांडी आवरायला घेतली. छोटी मोठी भांडी होती ती विसळून टाकली आणि बाकीची भांडी घासून टाकली. भांडी घासतानाच साकेतचं फरमान आलं, आज ज्यूस प्यायला जायचं आहे. त्याच्यामुळे फटाफट भांडी आवरली, ओटा आवरला. आम्ही निघालो ज्यूस प्यायला लोकल वेंडरकडे. त्यांच्याकडे ज्यूसची भरपूर व्हरायटी होती. अनार ज्यूस, हा ज्यूस, तो ज्यूस. आम्ही सिलेक्ट केला मोसंबी पायनॅपल ज्यूस. आणि आज देविकची फरमाईश होती की त्याला प्यायचं आहे ऑरेंज ज्यूस. त्याच्यामुळे अंकलने पटापट हे ज्यूस तयार केले. देविकला आम्ही ऑरेंज ज्यूस दिला, पण ठरवलं की त्याला 2-3 सिपच द्यायचे, जास्त नाही द्यायचे, अदरवाईज त्याला सर्दी होईल. त्याच्यानंतर चक्कर मारली गाडीवरनं. ही 11:15 11:30ची वेळ पण वाटत नाही बघून की 11:15 11:30ची वेळ. आणि आजचा दिवस अशा प्रकारे संपला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.